बहुतेक येत्या काळात आपल्याला शहराकडून खेड्याकडे जाण्याची वेळ येणार आहे. आता हे म्हणण्यापाठीमागे एक कारण असं आहे की काल रात्री एका मित्राने एक यूट्यूबचा व्हिडिओ पाठवला, ज्यामध्ये व्हिडिओ बनवणारा व्यक्ती क्लेम करत होता की एका स्पेसिफिक ब्रँडच्या अंड्यामध्ये काही एलिमेंट्स सापडले जे ह्युमन बॉडीला कॅन्सरसाठी प्रमोट करतायत किंवा डॅमेज करतायत ह्युमन बॉडीला. आता प्रश्न असा आहे की हे फक्त त्या ब्रँडच्या अंड्याबरोबरच घडत आहे का? तर हे प्रत्येक अंड्याबरोबर घडू शकतो मार्केटमध्ये अवेलेबल असलेल्या. आता हे मी एवढं ठामपणे कसं काय म्हणू शकतो? तर जर मी त्या व्यवसायात असेल जिथे अंडी विकून मी माझा व्यवसाय करत असेल, तर अर्थातच मी त्या गोष्टींवर फोकस करेल जिथे एक प्रोडक्शन जास्त होईल. आणि मग त्यासाठीच्या ज्या काही अनइथिकल प्रॅक्टिसेस आहेत त्यासुद्धा मी करेल. मीच काय, कुणीही व्यावसायिक असेल तर तो या गोष्टी करेल. आणि याचं आउटपुट काय निघेल की मार्केटमध्ये प्रत्येक अंड्यामध्ये ही गोष्ट सापडणार आहे. याला एक रेफरन्स पॉईंट देऊ शकतो मी, दूध. कारण म्हणजे जसं की मी सुद्धा शेतकरी कुटुंबातून येतो किंवा जनावरं पाळणं आमच्या घरी व्हायचं किंवा आसपासच्या सोसायटीमध्ये जे काही फ्रेंड सर्कल आहेत जे दूध व्यवसायात आहेत, तर त्यांच्या प्रॅक्टिसेस बघून सुद्धा ह्या गोष्टी लक्षात येतात की कुणीही व्यक्ती जर दूध व्यवसाय करत असेल तर तो प्रयत्न करतो की जास्तीत जास्त दूध देणारा प्राणी या जास्तीत जास्त दूध देणाऱ्या जातीची म्हैस किंवा गाय त्याने पाळावी. कारण खर्च आणि प्रोडक्शन यामध्ये थोडासा फरक असावा. आणि त्यासाठी बऱ्याच अनइथिकल प्रॅक्टिसेस केल्या जातात. जसं की पौगंड अवस्थेत एखादी गाय किंवा म्हैस जात असेल तर ॲज अर्ली ॲज पॉसिबल तिला फर्टिलिटीकडे घेऊन जातात किंवा काही हॉर्मोनल ट्रीटमेंट करून, काही इंजेक्टेबल्स देऊन तिला प्रेग्नंट केलं जातं आणि किंवा त्या प्रोसेसेससाठी तिला प्रिपेअर केलं जातं. आणि मग मिल्क प्रोडक्शन सुरू होतं आणि प्रयत्न केला जातो की जास्तीत जास्त काळ ती दूध देत राहावी. इनफॅक्ट अशाही प्रॅक्टिसेस पाहायला मिळतात की एका प्रेग्नेन्सीनंतर लॅक्टेशनचा जो पिरियड सुरू होतो आणि त्यानंतर बंद होतो, तर त्यानंतर लगेचच पुन्हा तिला फर्टिलिटीकडे घेऊन जातात आणि पुन्हा ते मिल्क प्रोडक्शन कसं सुरू होईल लवकरात लवकर यावर भर दिला जातो. आणि त्यासाठी बऱ्याच अनइथिकल प्रॅक्टिसेस केल्या जातात. इंजेक्टेबल्स दिले जातात, स्टिरॉइड्स काही प्रकारचे दिले जातात. आता याचा कुठेतरी परिणाम आपल्याला ते जे काही लॅक्टेट केलेलं दूध आहे त्यात पाहायला मिळतो. हल्ली साधारण 10, 9, 8 वर्षांच्या मुलींमध्ये सुद्धा पिरियड्स वगैरे पाहायला मिळत आहेत. एक्झॅक्ट रिझन कोणी सांगायला तयार नाही आहे, कारण मिल्क $1 ट्रिलियन इंडस्ट्री आहे आणि रिकरिंग बिझनेस आहे. त्यामुळे त्यावर चांगलं खूप बोललं जातं, परंतु त्याच्या डार्क साईड कुणीच समोर आणायला इच्छुक नाही आहे. पण आज समाजामध्ये ज्या काही PCOSच्या केसेस पाहायला मिळत आहेत किंवा अर्ली पिरियड्स जे काही रेज होत आहेत इश्यूज, तर समहाऊ असा संशय आहे की यामागे काही हे जे काही हॉर्मोन इंजेक्ट केले जातात दुधाच्या माध्यमातून त्याचा कुठेतरी काहीतरी रोल असावा. अगेन हे इव्होल्युशनच्या प्रोसेस बरोबर पण जोडलेला असू शकतो, शक्यता नाकारता येणार नाही आहे. परंतु याचा सुद्धा काहीतरी रोल असावा. आणि मग यावर रिसर्च काय येत नाही, तर इंडिव्हिज्युअल रिसर्च करत असताना त्यासाठी फंडिंग लागते आणि एक बिझनेसला किंवा एका इकॉनॉमीला डॅमेज करण्यासाठीचा केलेला रिसर्च याच्यासाठी फंडिंग तरी कोण लावेल? म्हणजे विविध क्षेत्रामध्ये फार्मास्युटिकल्स किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये काही इंडिव्हिज्युअल कॉलेजचे ग्रुप्स आणि रिसर्चर ग्रुप
नवीन नवीन रिसर्च करत असतात आणि आपले रिसर्च पब्लिक डोमेनमध्ये पब्लिश करत असतात. परंतु असं पाहायला मिळतं की ते जे रिसर्च पेपर आहेत ते जास्त काळ इंटरनेटवर राहत नाहीत. ती साईट एकतर ब्लॉक केली जाते किंवा ते रिसर्च तिथून हटवले जातात काही कारणास्तव. कारण ते एका बिझनेसला कुठेतरी डॅमेज करत असतात. तर अशी एकंदर परिस्थिती पाहता नक्कीच आपल्याला शहराकडून खेड्याकडे जाण्याची वेळ येणार आहे, जिथे आपण स्वतः कोंबड्या पाळतोय आणि स्वतःची अंडी स्वतः कोंबड्यांकडून कमावतोय, ज्यात आपण आपल्या नजरेखाली सगळ्या गोष्टी करतोय किंवा स्वतः गाय पाळतोय, म्हैस पाळतोय आणि दूध एक्स्ट्रॅक्ट करतोय जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढं. किंवा सीडलेस फ्रूट्स आणि सीडलेस व्हेजिटेबल्स ज्या पद्धतीने आत्ता ग्रो करायला लागल्यात, तर यातून कुठेतरी येत्या काळात फूड चेन कंट्रोल करण्याचे काही प्लॅनिंग्स दिसत आहेत. म्हणजे एक काळ असा येईल की तुम्ही जे खातायत, फ्रूट्स असेल, व्हेजिटेबल्स असेल, त्यांच्यामध्ये बियाच दिसणार नाहीत किंवा जरी असल्या तरीसुद्धा त्या अशा प्रकारच्या असतील की त्या जर्मिनेट नाही होऊ शकणार. मग काय होईल, तर ज्या कुणी ह्यांचं प्रिझर्वेशन केलेलं आहेत किंवा ज्या कुणी ह्या प्रिव्हेंट करून ठेवलेल्या आहेत, साठवून ठेवलेल्या आहेत, ते लोकं मोठ्या किमतीत या विकायला सुरू करतील आणि अगेन त्यापासून जी काही फळं आणि भाजीपाला ग्रो करतोय, तर त्यामधले सीड्स जे आहेत ते जर्मिनेट होणार नाही. तर एकंदर हा एक मोठा स्कॅम असल्याचं लक्षात येतं. अर्थातच आपण प्रत्येक गोष्टीकडे ऐकतो आणि सोडून देतो किंवा कानामागे टाकतो, अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे माहीत नाही यातून किती कोणाला फरक पडतो किंवा कोण यावर विचार करतो. बऱ्याचदा असा एक माइंडसेट असतो की जसं चाललंय तसं चालत राहावं. पण विचार तर करायला हवा याच्यावर.